आपण नेहमी वास्तूमधल्या प्रॉब्लेमबद्दल बोलतो, पण आज मी एक अशी फॅक्टरी दाखवणार आहे जी 90% योग्य वास्तूप्रमाणे बांधलेली आहे आणि त्यामुळेच ती सतत ग्रोथ करत आहे. आज सुपा अहिल्यानगर MIDC मध्ये एका मोठ्या इंडस्ट्रियल फॅक्टरीचे व्हिजिट करण्याचा योग आला आणि खरं सांगायचं झालं तर ही फॅक्टरी अतिशय सुंदर पद्धतीने विचारपूर्वक प्लॅनिंगने बांधलेली होती. ह्या वास्तूच्या उत्तर दिशेला खूप सुंदर गार्डन केलेलं होतं जे व्यवसाय वृद्धीसाठी अत्यंत शुभ मानले जाते. उत्तर पूर्व दिशेला जास्तीत जास्त मोकळी जागा होती, त्यामुळे एनर्जी फ्लो आणि एक्सपेन्शन साठी सपोर्ट करत होते. पूर्व दिशेला गुरुदेव दत्त जे औदुंबराचे झाड होते जे सकारात्मक वातावरण तयार करण्यासाठी मदत करत होते. आग्नेय कोपऱ्यात इलेक्ट्रिक सेक्शन, पॅनल रूम आणि DJ सेटची योग्य जागी ठिकाणी ठेवलेले होते. या प्रॉपर्टीचा स्लोप पूर्णपणे पूर्व दिशेला होता आणि दक्षिण पश्चिम भागात एक मेझॅनिंग फ्लोअर देखील त्यांनी बांधलेले होते, ज्यामुळे स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी आणि बॅलेन्स चांगला राहत होता. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उत्तर पूर्व भागात पाण्याचे स्तोत्र बोरवेल हौद या ठिकाणी केलेले होते, जो ऊर्जा संतुलनासाठी अत्यंत शुभ मानला जातो. मशिनरीची प्लेसमेंट परफेक्ट केलेली होती, त्याच्यामुळे ॲक्युरेसीचे काम या कंपनीला मिळत होते आणि ह्या कंपनीचं काम खूप चांगल्या पद्धतीने चाललेलं होतं. या साईटमधून एकच गोष्ट स्पष्ट होते, वास्तू परफेक्ट असणं नाही तर योग्य दिशा, योग्य संतुलन, योग्य एनर्जीची मॅनेजमेंट असणं हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे ही फॅक्टरी आज स्थिर आहे आणि सातत्याने देखील प्रगती करत आहे. म्हणूनच वास्तूचे शिक्षण हे फक्त समस्या शोधण्यासाठी नाही तर योग्य समाधान आणि सकारात्मक ऊर्जा समजण्यासाठी आहे. अशाच रील साईट व्हिजिट आणि वास्तू अवेअरनेससाठी मला नक्की फॉलो करा. धन्यवाद.